निबंधकाच्या कार्यामध्ये वैधानिक कार्यामधला आकडा नंबर 2 आपण पाहिला. पोटनियम मंजुरी व दुरुस्तीस मान्यता देणे, सहकारी संस्थेचा वर्ग ठरवणे आणि पुढचा घटक सहकारी संस्थेमधील तक्रारींचे निवारण करणे. सहकारी संस्थेमध्ये सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी किंवा इतर बाह्य घटक यामध्ये विविध कारणावरून अनेक वेळा संघर्ष निर्माण होतो. हे वाद सोडवण्याचं काम निबंधकास करावे लागते. निबंधक दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर कर्ज वसुलीस मदत करणे. सहकारी संस्थांनी सभासदांना विविध कारणासाठी दिलेल्या कर्जाची वसुली नियमितपणे होत नाही. काही सभासद कर्ज फेडीसाठी टाळाटाळ करतात. अशा वेळी निबंधक सहकारी खात्यामार्फत वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करून सहकारी संस्थेच्या कर्जवसुलीस मदत करतो. सभासदाबाबत निर्णय घेणे. निबंधकाचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदाबाबत निर्णय घेणे असून सहकारी चळवळीचे एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे खुले सभासदत्व होय. संस्थेचे नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सहकारी संस्थेचे सभासद होता येते. मात्र काही वेळा सहकारी संस्था हेतुपुरस्सर एखाद्या व्यक्तीस सभासदत्व नाकारतात. अशा वेळी जर त्या व्यक्तीने सहकारी संस्थेविरुद्ध निबंधकाकडे तक्रार केल्यास निबंधक त्या तक्रारीचा कायदेशीर अभ्यास करून सभासदत्वाबाबत अंतिम योग्य तो निर्णय घेतो. निबंधकाची नियंत्रणात्मक कार्ये. सहकारी कायद्यातील अंमलबजावणी विषयक नियंत्रण. निबंधकाची नोंदणी करून मंजुरीस दिलेल्या सर्व सहकारी संस्था सहकारी कायदा 1960 नुसार कार्य करीत असतात. कार्यक्षेत्रातील सहकारी संस्था सहकारी कायद्यांचे पालन योग्य रीतीने करत असतात यावर निबंधक नियंत्रण ठेवतो. जर एखादी संस्था सहकारी कायद्यानुसार कामकाज करीत नसेल किंवा सहकारी कायद्याचा भंग करीत असेल तर त्या संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार निबंधकास असल्याचं पाहावयास मिळतं. सहकारी संस्थेच्या कारभारावर नियंत्रण. निबंधक हे आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचं काम करतो. संस्था सभासदांचं हित महत्तम करण्याचा प्रयत्न करतो. तसेच संस्थेनं ठरविलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सर्व बाबी सातत्यानं लक्ष ठेवून त्याबरोबर संस्थेच्या आर्थिक व्यवहारात काही गैरव्यवहार होत आहेत का यावर लक्ष ठेवून आर्थिक व्यवहार कशा प्रकारे पार पाडावेत या संबंधात मार्गदर्शन करतो. सहकारी संस्थेच्या हिशोबात मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थेच्या विकासाचा महत्त्वाचा निर्देशक म्हणजे त्याचे आर्थिक व्यवहार व त्याचे योग्य हिशोब होय. सहकारी संस्थेमध्ये विविध सरकारची खाती असतात. त्यांचं हिशोब काही वेळा चुकतात. हिशोबातील या चुका लेखापरीक्षक निदर्शनास आणून देतो. हिशोबाचा अहवाल लेखापरीक्षक निबंधकास सादर करतात. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निबंधक सहकारी संस्थेस हिशोबातील त्रुटी दुरुस्त करण्याविषयी मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर सहकारी संस्थेची हिशोब तपासणी योग्य कालावधीनंतर केली जावी याबाबत निबंधक सहकारी संस्थांना सातत्यानं सूचना देत असतात. त्यासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करून सहकारी संस्थांची तपासणी पूर्ण करण्याचा प्रयत्न निबंधकांकडून केला जातो. आकडा क. विकासात्मक कार्ये. सहकारी प्रशिक्षण व शिक्षण यासाठी सहकारी चळवळीच्या गुणात्मक विकासात सहकारी शिक्षण व प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं असून निबंधक आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद या सर्वांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करतात.
या शिक्षणातून सभासदांना सहकाराची तत्त्वे, आपले अधिकार तसेच आपली कर्तव्य याबाबत माहिती मिळते. तर कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळास सहकारी संस्था कशा पद्धतीने चालवाव्यात, व्यवहार कसे पार पाडावेत, हिशोब कसे ठेवावेत याबाबत परिपूर्ण माहिती मिळविण्यासाठी सहकारी संस्थेच्या प्रगतीत भर पाडण्यासाठी निबंधकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रशासनाचं नेतृत्व निबंधक करतो. सहकारी संस्थाच्या नोंदणीपासून त्या संस्थेच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर निबंधकास आपली भूमिका पार पाडावी लागते. सहकाराची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सहकारी संस्थांच्या विकासातून निबंधकास प्रयत्न करावे लागतात. सहकारी चळवळीचे प्रशासन, नेतृत्व आणि त्या संदर्भात सर्वच घटकांचा समन्वय साधून त्यांचा संघर्ष मिटवून संस्थांमधील दोष दूर करण्यासाठी निबंधक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सहकारी संस्थांचा मार्गदर्शक. सहकारी संस्थेच्या कामकाजात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. कर्ज वसुली, भांडवल उभारणे, संस्थेमधील संघर्ष, आर्थिक धोरणांचा परिणाम, धोरणात्मक निर्णय इत्यादी अशा प्रकारच्या अडचणींच्या परिस्थितीत निबंधकास सहकारी संस्थांना मार्गदर्शन करावे लागते. परिणामी सहकारी संस्थांची निकोप वाढ व विकास या संदर्भामध्ये निबंधकाची भूमिका अत्यंत महत्त्वाचं काम करत असल्याचं आढळतं. पुढचा घटक जागतिकीकरणात सहकाराची बदलती भूमिका. भारतात सहकारी चळवळीचा 1904ला सुरुवात झाल्यानंतर 1990 नंतर सुरू झालेल्या मुक्त अर्थव्यवस्थेचं परिणाम सहकारी चळवळीवर होत आहेत. तर जग स्पर्धायुक्त बनल्यानं तसं भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांवर जगातील सर्व उद्योजकांचं लक्ष लागल्यानं बाजारपेठा विस्तारल्या, परंतु त्याचा योग्य लाभ भारताला खाजगी क्षेत्रात उद्योगांना घेता आला नाही. तसेच सहकारी चळवळीला योग्य लाभ घेता आले नाहीत, कारण सहकारात अपप्रवृत्ती असल्यानं गैरप्रकाराअभावी वरचेवर चर्चा प्रसिद्धी होत असते. मात्र सहकारी बीजे देशाच्या मातीत आणि जनमानसाच्या मनात खोलवर रुजली असल्यामुळं सहकारी चळवळ बंद होणं किंवा नष्ट होण्याची भीती निराधार असल्याचं पाहावयास मिळतं. सहकारी चळवळ दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली असून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहकारी चळवळीपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळं भारतातील सहकारी चळवळीचा आपला बदलाचा भाव आवश्यक असून त्याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आपणास देता येईल. जागतिकीकरणात सहकाराची बदलती भूमिका. त्यातला आकडा 1. व्यावसायिक कार्यक्षमता वाढविणे. जागतिकीकरणामुळे विकसनशील देशातील उद्योजकांना आपल्या देशातील बाजारपेठा उपलब्ध झाल्या असून त्यामुळं सहकार क्षेत्राला जबाबदार स्पर्धेला तोंड द्यावं लागलं आणि अशा वेळी सहकारी चळवळीतील सर्वांनीच आपली कार्यक्षमता वाढवणे गरजेचं असल्याचं पाहावयास मिळतं. दर्जा व गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करणे. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादित मालाच्या दर्जाला व गुणवत्तेला फार महत्त्व देतात. अशा मालाला निश्चित बाजारपेठ उपलब्ध होते. अशा वेळी आपल्या सहकारी संस्थेतून तयार होणारा माल कुठे असेल त्यासाठी दक्षता घेतली पाहिजे. यापुढे उत्पादनाचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. बाजारपेठेचा विस्तार करावा. बहुराष्ट्रीय कंपन्यांना जागतिकीकरणामुळं जागतिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. त्या कंपन्या नवनवीन बदल व उत्पादन गुणवत्ता यामध्ये सतत बदल करतात. अशावेळी भारतातील सहकारी संस्थांनी बाजारात टिकून राहणं
आवश्यक असून त्यासाठी जुन्या उत्पादन पद्धतीऐवजी नवीन उत्पादन पद्धत व तंत्र याचा वापर करणं तसंच नवीन बाजारपेठेत प्रवेश करणं आवश्यक असल्याचं पाहावयास मिळतं. आधुनिक तंत्रज्ञान वापरणे. जागतिकीकरणात नवनवीन तंत्रज्ञान वापरली जातात, त्यामुळं उत्पादनाचा दर्जा वाढून उत्पादन खर्च कमी येतो. सहकारी संस्थेच्या जुनाट उत्पादन तंत्र वापरल्यामुळं उत्पादन खर्च जास्त येतो, परंतु जागतिकीकरणात सहकारी चळवळीचा टिकाव लागण्यासाठी सहकारी संस्थेच्या विकासाकरिता आधुनिक तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. संघटनात्मक बदल घडवून आणणे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत लहान लहान संस्था टिकून राहण्यासाठी त्यांचं विलिनीकरण करून मोठ्या संस्था अस्तित्वात आणणं गरजेचं आहे. सहकारी चळवळ दोषमुक्त करणे. भारतातील सहकारी चळवळीत गटबाजी, हेवेदावे, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अपुरे भांडवल, अज्ञानी सभासद इत्यादींमुळे सहकारी चळवळ व्यापक झाली नसल्याचं पाहावयास मिळतं. परंतु जागतिकीकरणाच्या युगात सहकारी चळवळ दोषमुक्त होणं आवश्यक असून जागतिकीकरणामुळं सहकारी चळवळीच्या भूमिकेत बदल होणं गरजेचं आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची उणीव दूर करणे. भारतात सहकारी चळवळीचा विकास झाला, परंतु सहकाराची मूल्ये जपणारा निष्ठावान कार्यकर्त्यांचा गट तयार होऊ शकला नाही. सहकारी चळवळ जागतिकीकरणात टिकविण्यासाठी सहकारात निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असल्याचं पाहावयास मिळतं. बाजारपेठेविषयी संशोधन. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकारी संस्थांनी बाजारपेठाविषयक आपला दृष्टिकोन बदलावा. आपल्या उत्पादनात इतर राज्यात आणि देशात आणि विदेशी मागणी येईल यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक संशोधनावर भर. सहकारी संस्थांनी जागतिकीकरणाच्या टप्प्यात शेतमाल प्रक्रिया, पतपुरवठा आणि विपणन कार्यापुरते आपले लक्ष मर्यादित न ठेवता तांत्रिक संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. व्यावसायिक दृष्टिकोन. बदलत्या परिस्थितीत सहकारी संस्थेपुढे जुन्या पद्धतीप्रमाणे सेवा तत्वांचं काम करण्याबरोबर नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याशिवाय सहकारी शिक्षण, प्रशिक्षण, व्यवहार, विविधता, जागतिकीकरण या सर्व घटकांना सामोरं जाण्यासाठी ताकद निर्माण करणं आवश्यक असून जागतिकीकरणात सहकारी चळवळ पुढं नेणं आवश्यक असल्याचं पाहावयास मिळतं. या घटकात 1904 पासून भारतात सहकारी चळवळ उदयास आली. स्वातंत्र्यानंतर सहकारी चळवळ प्रबळ करण्यासाठी व तिचा विकास करण्यासाठी सरकारनं अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. देशातील आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी सहकार प्रभावी साधन आहे व त्यामध्ये सहकाराची भूमिका महत्त्वाची ठरते. सहकारी संस्थांना भागभांडवलातील मदत, व्यवस्थापकीय मदत, सहकाराच्या विकासासाठी कायदे व त्यांची अंमलबजावणी, शासनाच्या भागीदारी, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सवलती, तांत्रिक मदत, सहकारी शिक्षण, प्रशिक्षण सुविधा व विकासासाठी नैतिक पाठबळ इत्यादी दृष्टीने सरकारची भूमिका महत्त्वाची असल्याचं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर सन 1904 या कायद्यानुसार सहकारी खात्याचा प्रमुख निबंधक असल्यानं 1919 पासून सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत गेल्यानं प्रत्येक राज्यानं स्वतंत्र कायदे करून प्रत्येक राज्यातील सहकारी खात्याचा प्रमुख निबंधक असून त्यानंतर उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, कार्यालयीन अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक इत्यादी सेवा अशी पद निर्माण झाल्याचं आढळतं.
1919 मध्ये सहकारी चळवळीचे प्रशासन राज्य सरकारच्या कक्षेत आणण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या सहकार खात्याकडून सहकार कायद्याची अंमलबजावणी केली आहे आणि यातून सहकारी प्रशासन महत्त्वाचं ठरतं. सहकारी प्रशासनामध्ये निबंधक, संयुक्त निबंधक तसे प्रादेशिक पातळीवर संयुक्त निबंधक असं एकूण 35 निबंधक असतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यासाठी निबंधकाच्या प्रतिनिधी म्हणून उपनिबंधक असतो. लेखापरीक्षण शाखा निबंधकाच्या खात्यात एक भाग असून प्रत्यक्ष ती सर्वस्वी स्वतंत्र विभाग म्हणून कार्यरत असल्याचं पाहावयास मिळतं. निबंधक हा सहकारी खात्याचा सर्वोच्च अधिकारी असल्यानं निबंधकाच्या सहकारी संस्थेची नोंदणी करणं, संस्थान देखरेख करणं, नियंत्रण करणं, सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणं, विविध प्रकारची कार्ये पार पाडणं, सहकारी संस्थेची नोंदणी करण्याच्या बरोबर पोटनियमास मंजूर देणं, पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणं, नोंदणी प्रमाणपत्र देणं, सहकारी संस्थेचा वर्ग ठरविणे, सभासदांना निर्णय देऊन वाद मिटवणं, त्यांच्या समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणं इत्यादी महत्त्वाची कार्ये निबंधकाला पार पाडावी लागतात. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सहकाराची जी भूमिका आहे ही सध्या बदलती असल्याचं पाहावयास मिळतं. सहकाराची व्यावसायिक कार्यक्षमता वाढवणं, दर्जा गुणवत्ता वाढवणं, बाजारपेठेचा विस्तार, आधुनिक तंत्रज्ञान, व्यापार, संघटनात्मक बदल, सहकारी चळवळीतील दोष दूर करणं, व्यावसायिक दृष्टिकोन इत्यादी बाबींसंबंधात जागतिकीकरणात सहकाराची भूमिका बदलणं गरजेचं असल्याचं पाहावयास मिळतं. याबरोबर हा घटक संपतो. धन्यवाद.